ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। राज्य मंडळाच्या 10वी 12वीच्या म्हणजेच एसएससी आणि एचएससीच्या परीक्षा मे जून मध्येच होणार आहेत। मात्र सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा या मे पूर्वीच होणार असल्याचं कळत आहे। या परीक्षांचं वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे। मात्र सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी याला विरोध केलेला आहे। सीबीएसई आयसीएसई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात, नाहीतर हा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल असं इंडिया वाईल्ड पॅरेंट्स असोसिएशनचं म्हणणं आहे। सीबीएसई जर किंवा आयसीएसई जर ह्या अशा पद्धतीने लवकर एक्झाम्स घेऊन पोरांना अडचणीत आणत असेल तर ते चुकीचं होईल थोडंसं। आता ह्या जागतिक संकट आहे कोरोनाचं, त्यामुळे ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला शिकता येईल तसं करत कशाबशे शिकलेले आहे। त्यामुळे यावर्षी तरी निदान याबद्दल त्यांनी विचार करणं गरजेचं आहे। परीक्षा किमान मे पर्यंत पुढे ढकलणं त्यांनी आवश्यक आहे। याच्या संदर्भात पालकांच्या सातत्यानं तक्रारी येत आहेत संघटनांकडे आणि तशीच वेळ आली तर संघटनांना त्याबद्दल आवाज उठवावा लागेल। याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडे। वेदांत, सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकला अशी मागणी पालकांनी केलेली आहे, त्याची दखल घेतली जाते आहे का? नक्की सौरभ, आपण बघितलं तर राज्य मंडळाच्या एसएससी आणि एचएससी ज्या परीक्षा आहेत त्या मे जून मध्ये घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। आणि त्यानंतर आता सीबीएसई कडनं जे सांगण्यात येते, सीबीएसई चे सचिव आहेत त्यांनी सांगितले की लवकरच सीबीएसईचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल। मात्र या परीक्षा कशा घेतल्या जातील याबद्दल आम्ही लवकरच निर्णय करू। मग या परीक्षा ज्या दरवर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये होतात तशाच घेतल्या जाणार का असा संभ्रम पालकांमध्ये आहे। जर तशा घेण्यात येत असतील तर त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, म्हणजे जसं स्टेट बोर्डांनी केले तसंच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांनी करावं असं पालक संघटनांचं म्हणणं आहे। शिवाय काही पालकांचं असं म्हणणं आहे जर तुम्ही फेब्रुवारी मार्च किंवा त्यानंतर पोस्टपोन करत असाल तर ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, जेणेकरून एक कोरोनाची पार्श्वभूमी पाहता एक खबरदारी घेता येईल। कारण आपण बघितलं की दिल्ली असेल किंवा उत्तर भारतातली जी कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय आणि तसंच जर मुंबईचं चित्र किंवा महाराष्ट्राचं चित्र आलं तर नेमकी जिम्मेदारी कोणाची, जबाबदारी कोणाची असा प्रश्न पालक संघटना विचारते। त्यामुळे जर स्टेट बोर्डाच्या मे जून मध्ये होत असेल आणि सीबीएसई आणि आयसीएसईच्या जर फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्याचा विचार असेल तर तो एक विद्यार्थ्यांवर अन्याय असेल, कारण वेळ पुरेसा विद्यार्थ्यांना मिळणार नाही जे स्टेट बोर्डाला मिळतो। त्यामुळे हे परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि ह्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी सुद्धा मागणी आता पालक संघटनांकडून केली जाते। बरोबर, त्याची कितपत गांभीर्याने दखल घेतली जाते हे बघावं लागेल। वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। तर या परीक्षांबाबत पालकांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात। तो इसलिए सभी पेरेंट्स की डिमांड है, हम सभी की डिमांड है कि सीबीएसई को भी ये डिसीजन लेना चाहिए बच्चों के फेवर में, पेरेंट्स के फेवर में, और उनके हित को देखते हुए एग्जाम्स को पोस्टपोन किया जाए। और जहाँ तक हो सके हमारी ये भी डिमांड है कि ये सब एग्जाम्स जो हैं ऑनलाइन मोड में कराए जाएँ, इवैल्यूएशन किया जाए बच्चों को और प्रमोट किया जाए उनके जो इंटरनल असेसमेंट के बेसिस पे, और भी तरीकों से बच्चों का इवैल्यूएशन करके उनको प्रमोट किया जाए। थैंक यू।